कुणाल कामरा गाणं गायल्यानंतर फरार झाला अशी चर्चा आहे। शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कुठे पळाला कॉमेडियन अशी चर्चा झाली। तर नक्की कुणाल कामराचं असं काय वादग्रस्त कुणाल कामराने वक्तव्य केलं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यामुळे नवी ठिणगी पडली आहे आणि हे प्रकरण आता अंगाशी येत असल्याचे दिसल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाल्याचं वृत्त आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून चांगला वाद पेटला। शिवसैनिक आक्रमक झाले। खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टिनेंट हॉटेलमध्ये तोडफोड केली। त्याच हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली असून नवी ठिणगी पडली आहे। हे प्रकरण अंगाशी आल्याचं दिसल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या हंगाम्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा काल रात्री मुंबईहून पळून गेला। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पॉंडिचेरीला गेला असल्याचं सांगण्यात येत आहे। काल रात्री अंधेरीच्या MIDC पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे आणि आता पोलीस कुणालचा शोध सुद्धा घेत आहे। एका कार्यक्रमात शोमध्ये कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य करत विटंबनात्मक गाणं तयार केलं होतं। एकनाथ शिंदे हे बंड करत शिवसेनेमधून बाहेर पडले। राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्यावर या गाण्यातून प्रकाश टाकण्यात आला। आधी शिवसेना भाजपमधून बाहेर आली, मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली, NCP आणि NCP मधून बाहेर आली। एका मतदाराला 9 ऑप्शन दिले, त्यात सगळे कन्फ्यूज झाले असंही कुणालने म्हटलं। ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, मेरी नज़र से देखो तो गद्दार नजर आए असे गाणे बोलून त्याने एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्याचं रोख त्यांच्याकडेच आहे। त्यामुळे शिवसैनिक बरेच आक्रमक झाले। तर नक्की काय म्हटलं गाणं हे नक्की तुम्हीच ऐका। शिवसेना BJP से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई, NCP से बाहर आ गई। एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहाँ से आते हैं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी। परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया मैं। क्या रिप्लाई होगा भाई? मैं मिलूँ कल तेंदुलकर के बेटे को, बोलूँ कि आजा भाई लंच पे मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूँ और बोलूँ कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे। द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये घुसत शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली। तर शिंदे गटाचे नेते संजय निरुपमही भडकले असून सकाळी 11 वाजता कुणाल कामराला चोपणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता। कुणाल कामराचं वादाशी जुनं नातं आहे। काही वर्षापूर्वी त्याने विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याशी वाद घातला होता। त्यानंतर त्याला प्रवास विमान करण्यास कंपनीने बंदी घातली होती। ओलाचे CEO भविष्य अग्रवाल सोबतही कुणाल कामरा याचा सोशल मीडियावरती वाद झाला होता। तर कुणाल कामराच्या या विधानानं ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या गटानं त्याने माफी मागावी किंवा त्याने भेटले तिथं त्याला आम्ही सोडणार नाही अशा प्रकारची धमकी सुद्धा दिलेली पाहायला भेटते। तर कुणाल कामराच्या या गाण्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।